नमस्कार मित्रांनो, आलोय बघा सोनाराच्या दुकानात. आज उद्या सक्रात आहे, त्यामुळं बायमा म्हणली आज जुडवी करायची आहे ती. पाक कडूस पडलंय, पण म्हणली जायचं म्हणून योगा इथं आलोय. त्यात ती जुडव्याचा ढीग एवढा काढून ठेवलाय सोनाराने, तिला कुठली घेऊ कुठली नाही कळना. कारण कसं आहे, 1.5 भारापासून आहे ती ती 4 साडेचार भारापर्यंत आहे ती. आणि त्यांचं 6 भाराची जुडवी घ्यायला पैसा कमी लागत नाही, पण बायमाला काय कळना काय करायचं. घेतली तर दोघीला बी घ्यायची हाय का. वरनं दमदाटी करायला चालू आहे हो. आणि सोनार मामाच तर काय, घ्या. कमीत कमी तुमच्या पायात 5 भाराची जुडवी पाहिजे, त्याशिवाय शोभत नाही. पण एवढी पैसे घालवायला आपल्या खिशात पैसे नव्हतं. बाय मला काय बोलायला गेले तांबरूनच बघते हो, डेल्यानं आहे का. डेल्यानं बघतच नाही हो. हां, बर बर बर, असू दे. तर शेवटी हिला घेतली बघा 3 साडेतीन भाराची हिला जुडवी घेतली. आणि ज्योतीला घेतली 2 भार 100 मिलीची. तर आता हे दोघींना शेवटी काढलेच जुडवी, तरी पण अजून हिचं चापचाय चालू आहे. ही नको ती पाहिजे. नुसता डोक्याला ताप केलाय बघा सणासुदीच्या मोर. सांगून काय उपयोग नाही. एवढ्या ढिगातनं 2 जोड काढलेत, एवढ्या ढिगातनं. आणि ते पण अलीकडे काढून ठेवलेत, तरी पण बघायचं चालू आहे. आता मी घरी आली तिथं म्हणजे बघण्यात करण्यात जरा उशीर झाला दुकानात. आणि नव्हतं बरं का जायचं, पण अचानक ह्याने म्हणलं चल, मग गेलो. आणि बहिणीनं कसं माहितीये का, ज्योतीला पण आज काय मी बोलली नव्हती किंवा तिला काय सांगितलं नव्हतं, काय काय विषय नव्हता बरं का. पण तिला आता एकदम असं अचानकपणे सरप्राईज द्यायचा आहे का नाही व. ज्योतीला अचानकपणे जरा धक्का द्यायचा आहे का नाही. आ? तिच्या हातात सरप्राईज नेमकं काय आहे. काही काम लावते तीच हो. काय आता सांगून तुम्हाला उपयोग आहे. सकाळी मला पोटाला आण खाऊ दिलं नाही, आणि आता नेलंय बैलाला जसं वडते ती दाव लावून तसं उडत नेलंय दुकानात. असं बोलावं आजच्या हं. दिवसाला तर तुम्ही. काही सक्रात आली की नवरे कुठं डोक्यावर बसवती ती का कुठं बसवती कळच नाही. तर बघा हेव्हा इथं माझ्या पायात आहे ते इथं आहे का, ही अशी इथे. आणि जी जुड म्हणजे जुतीला जी घेतलेली आहे ती तेव्हा हित आहे ती. तिला आपण काही सुद्धा बोललेलो नाही, तिला माहिती नाही. गपचूप आणलंय, तिला आणलंय का नाही. असं आणलंय ना. बघूया आता तिला म्हणजे बोलवल्यानंतर ना ती काय म्हणते काय नाही, रिएक्शन तिचं काय येतंय काय नाही. अहो ह्यांची रिएक्शन बघा आणि माझं बघा. 4 राहिली ती. यांची रिएक्शन ना अजून महिन्यात 6 महिने ती 4 बी राहत नाही. याकडे त्याकडला सपाटच होतंय. खावा असं किती माझी पाक रिकामीच होतीये. जाताना म्हणलं चल ना, आता असलं बोलते तर पटतंय तुम्हाला, तर पटतंय हा. नकली बसून हिला पटाय काय पाहिजे. नकली काय केस पप्पाला वय नकली बसून. तर बघूया ज्योतीला बोलूया. स्वयंपाक करायचा हे नेत्याला आता सकाळी गेले ते आता स्वयंपाक करायला नाही. स्वयंपाक करायचा आहे, जाऊ द्या मग. अहो काय काम आहे म्हणलं केलं पाहिजे. आता काय काम करायचं नाही का सांगा बरं. तुम्ही कुठे गेलं सगळी. मी माझ्या कामानिमित्त गेलती का, जाऊन यावं म्हणलं, जरा काहीतरी आणावं, साखरात आहे म्हणून आणलं. नक्की जुडवी पण आणली ती मला. भारी येते ना, आहे का नाही. छान आहे ती. कशी येते. मस्त आहे ती आहे ती ना. कसं काय मस्त आहे बघ. किती रंग तुझ्यात भारी काम केलं ना आज. मग एक नंबरच काम केलं. आणि सक्रातीला जोडवी पाहिजे ती बरं. आहे का ना. नवऱ्याला करायची असते ती, पण नवरा आमचा गेलाय काम. आहे का ना. तुम्हाला तर केली असं बरोबर आणली बहिणी ना, तर माझ्या चांगला वगैरे जुडवी आणली ती मी. कशी आहे ती सांगा. कसं असतं या सांगून जरा उपयोग नसतंय. अचानक असा धप्पा दिला का ना, मी माणूस हे होत. तर बघा, जशी माझी डिझाईन आहे तशीच मी तिला आणली. मी कधीच तिला कुठल्यातच कशातच कमी केलं नाही. तर हे बरोबर आणलंय, तर तिला घेऊया घालून तिच्या पायात. आहे का नाही. तुम्ही तर गप्पच बसलाय, काय बोल नाही खरं नाही. आता काय तुमच्या बायांचा आनंद चालू आहे, मी काय म्हणू का आता माझ्या पायात घाला. पाहिले बघा पण. माहिती का. म्हणजे एवढं म्हणजे मला सुद्धा आलं नव्हतं बघा तुम्ही आन्सर मागण्यासाठी. हायच किंवा एवढं कसं आहे माहिती का, सोनं पण मागले आणि त्याच्या मागे चांदी पण मागली. किती गेले तर माहिती पैसे. हा. किती गेले तर तिला सांगा किती गेले तर. ती 2 भाराची आहे ती, म्हणजे त्याचं कमीत कमी 4,500 करणं 100 म्हणजे
4,700 रुपयाचे आहेत. एवढे पैसे घालवले तुम्ही पण मला भारी वाटलं बरं का. तिकडं बघ की तिकडं डोळ्यात पाणी आलंय, डोळ्यात पाणी आलंय की जावं ना आपल्या सक्रातीच्या पुढं काय तर आपल्याला एक चांगलं गिफ्ट दिलं. ही गिफ्ट असं आहे बहिणीनं, एकदम भारी आहे. माझ्या परिस्थितीनं कसं का असं ना केलं या. हो लय दिवस नव्हती बरं का जोडी मला. खरं सांगते, अपेक्षा नव्हती हिच्या जायची. जी लग्नात जोडवी होती केली ती मोठी होती, ती पण मीच केलेली होती. म्हणजे मामांनी मला नेलं होतं संग. म्हणजे काय म्हणते त्याला, पिढ्याची जोडी होती ती. चांगले म्हणजे घ्यायला मामांनी मी आणि ह्यांनी तिघच गेलतो. त्यावेळेस तिला घेताना जोडवी मोठी केली होती. परत ती बदलायची असती ती म्हणल्यावर लग्न झाल्यावर ती बदलली. आणि तवा जी जोडवी केलेली होती ती आतापर्यंत जोडवी तिला नव्हती. मी सारखी तिच्या पायाकडे बघायची, वाटायचं खरं हिला जोडवी पाहिजे ती. पण कसं असतं बहिणीनं, ही कुठल्या गोष्टीत कमीपणा म्हणजे कमी करत नाही किंवा राहत नाही. कुठलं मला कशातच कुठं कमीपणा वाटत नाही. त्यामुळं मी पण तिला कुठंच कमी पडत नाही. त्यामुळे माझ्या शक्तीनुसार कसं असेल तसं असेल. तर आता घेऊया घालून तिच्या पायात. काय सुद्धा बोललं नाही तुम्ही, तर गप्पच बसताय यावर. मला भारी वाटलं आता बरं का. पायाच्या त्यामुळे ऐवजी मी काय मग- बोललं नाही. हातात घालू काय हा बोटात. मग आता काय आहे? घेऊया घालून बसते ती नाही बघ, तिच्या साईजची तरी कट करून आणली ती. तर मित्रांनो, ह्यांना ती जुनी जोडवी काढून ही जोडवी घालायला वेळ लागणार आहे. जोडी घातल्यावर आपण बघू कशी जोडवी दिसते ती. झाली बघा ह्यांची जावांची जोडवी घालून. आता एकामेकीला पाय दाखवा कसं दिसते ते. मग आता तीच चाललंय. एवढं भारी वाटलं. नाही हिचं बघते व हिचं पाय चांगलं दिसते. तर कसं माझं काय झालं गेलं, माझं काय नाही आता. मानलं पाहिजे तुला पण. का स्वतःला आणली ती आणली, जावला बी आणली. आज बरेच ठिकाणी असे येते की सक्क भाव सख्या बहिणी असले तर त्यांचं पटत नाही. नाही पटत. चालू उदाहरण आहे आमच्यातच आहे. तर कसं आहे माहित आहे का, खरंच आहे तुम्ही ना एवढं प्रेम दाखवता. एखाद दिवस मी तुम्हाला तसं करते, पण आज ही बघून तर लयच भारी वाटायला लागले. नात्यात किती दुरावा असते तर तू प्रत्येक वेळेस प्रत्येकाला आपला आहे म्हणून गोपराटाय जाते. पण काय लोकांनी तुला असं म्हणजे त्यांना द्यायचंय ते धोका देऊ दे. त्यांचं कशाला विषय काढताय तुम्ही? त्यांना करायचंय ते करू द्या. पण आपण आहे तिथे आनंदात राहिलं पाहिजे ना. शेवटी जाताना काय सांगायचं सांगा. अगं कोणच संघ घेऊन जात नाही ग. हाय की ही मी असतं काहीतरी दुसरी असते ती कान भरणारी अनेक अडचणी येते. पण त्याला सावरायची ताकद आपल्यापाशी पाहिजे. ती माझ्या स्वामीत आणि माझ्या जगदंबात आहे. त्यांनी मला ताकद ती दिली. आणि जोपर्यंत मी हाय जिवंत तोपर्यंत मी असं फटकू देणार नाही. तुम्हाला त्याच्या आधी पण म्हणलंय का नाही. तुला कसं वाटतं सर? ती रडली मागायची. भारी वाटतंय ताई. ती रडली कारण की पैशाला माणूस मोठं नसतं. माणूस मनानं मोठं पाहिजे. पैसा काय सगळ्यांपाशी हाय. पैसा आपल्या हातची मळी हाय. आपणच कमवणार हाय. म्हणजे आपल्यापेक्षा काय लय पैसा मोठा नाही. आपल्या नात्यापेक्षा मी पैशाला किंमत दिली पण नाही आणि देणार पण नाही. मी मोजमाप करत नाही. कुठल्याच गोष्टीत मोजमाप करत नाही. मुलीला पण नाही, हिला पण नाही. मग बापाचा विषय नाही बरं का. पण आज असं वाटायला लागले की आई नाही, पण आईची कमी कुठं तर माझी ताईच्यात भरून दिली देवानं. जाऊ दे. बाकी काय नको आता मला. खरंच बरं का. आता काय बोलू? तेच तिच्या कळलं नाही अशा मला. शब्दच नाही. कारण एवढं कसं आहे माहिती आहे का, आता परिस्थिती पण सगळ्यांचीच नाजूक आहे. जरी काय तर व्यवसाय करते त्यातनं कुठं तर 4 पैसे येतात. त्यातनं सुद्धा त्याने माझ्यासाठी हे केलंय ना, त्यासाठी खरं शब्दच नाही की बोलायला की. आणि खरंच बरं का, ती गेलेली आहे ती काय सुद्धा मला माहित नाही. आम्ही खण ती एकत्रच आणले तर. आणि ज्यावेळेस पोरं घरी आली लगेच कुठं गेले ती पण मला माहित नाही. आता पण तुम्ही ते आल्यावर मला कशा म्हणल्या, मी गेली माझ्या कामानिमित्त. पण ज्यावेळेस त्यांनी मला जोडी दाखवली ना, त्यांची जोडवी बघितल्यावर पण मला पण वाटलं मला पण असावी अशी जोडवी. कारण लय दिवस नव्हती माझ्या पायात. आणि आता ज्यावेळेस त्याने मला ती सरप्राईज दिलं त्या टायमाला मला एवढं भारी वाटलं. मला पण भेटली म्हणलं. खरंच भारी वाटलं. भारी वाटलं. जाऊ दे, आयुष्य आहे तोपर्यंत एकामेकाला जीव लावा. ही क्षणाचा जन्म आहे म्हणले का त्या माणसाचा भरोसा घटकचा नाही. हाय तोपर्यंत एकामेकाला बोला. नाही माझं पहिलंच मनकं दुखतं या. हाय तोपर्यंत मित्र आनंदात आहे बघा.
आणि हिला पण तीच सांगते आनंदात राहत जा. तर बहिणीनं बघा असं आज आणलं मी माझ्या जावला जुडवी. तर बरेच ह्याच्यात आहे की एकामेकीची तोंड बघत नाही ती, भांडणं असते ती, एकामेकीला बोलत नाही ती. आमच्यात पण होतं नव्हतं असं नव्हतं, पण मी त्या भांडणात हिला सावरायचा प्रयत्न करत होती. मी पण हिला बोलते नाही म्हणत नाही, पण जिथं जिथं ती चुकते तिथं तिथं मी तिला सावध करते. भला माझ्याकडं वरडून तिला बोलणं असू द्या, खवळून बोलणं असू द्या, पण ती बोलणं माझं प्रेमानं असतं. कारण की तिची काळजी मला आहे म्हणून मी तिला बोलते. तिची जर मला काळजी नसती तर मी तिला बोललीच नसती.